तुम्ही या निमित्ताने आमच्याकडे दर्शनाला आलात घरी, खूप बरं वाटलं आम्हाला. आणि ते रात्रीचे वॉचमॅन दादा असतात ना, त्यांना वरती पाठवा प्रसाद घ्यायला. सोने ती तिथे. हा दादा, ताई हे बघ काय बोलते बघ. हॅलो हॅलो स्वानंदी. संपदा, कळलं, बोल. ताई नाही म्हणालीस? नंबर डिलीट केलास की काय? हे बघ, फालतू गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि मला तुझ्याशी बोलण्याची इच्छाही नाही. काय काम आहे ते सांग. स्वानंदी, मला तुला भेटायचंय. मला नाही भेटायचंय तुला. स्वानंदी, एकदा भेट, शेवटचं. पुन्हा तुला त्रास नाही देणार. मला तुला एक भयंकर गोष्ट सांगायची. हे बघ, तू जे केलंस त्याहून भयंकर अजून काही असूच शकत नाही. असू शकतं नाही, आहेच. त्याने तुझं कदाचित जग बदलून जाईल. ऑलरेडी त्या दिवसानंतर माझं जग बदललंय, आणखीन आता असं काय सांगणार आहे? स्वानंदी, हे बघ, मी गुन्हेगार आहेच, पण माझ्या बरोबर आणखीन कोण कोण सामील आहे हे तुला कळायलाच हवं. तू कशाबद्दल बोलतेस? त्यासाठी तुला भेटावं लागेल. माझा पिच्छा सोड ना. स्वानंदी प्लीज. हे बघ, ही गोष्ट मी तुझ्याशिवाय कोणालाच सांगू शकत नाही, त्यामुळे तुला मला भेटावंच लागणार आहे. भेटू वगैरे नकोस, तू मला फोनवरच सांग. अगं, आता नाही सांगू शकत. मला प्रत्यक्षात भेटावं लागणार आहे तुला. मला तुला असं काहीतरी दाखवायचं जेणेकरून तुला पूर्ण सत्य कळेल. ताई, तुझं हे कुठलं दुसरं कारस्थान असेल ना तर लक्षात ठेवा. नाही ग बाई, तसं काही नाहीये. तू भेट तरी मला, की मी येऊ तुला भेटायला. मी मेसेज करते तुला. बाय. प्लीज विचार कर, खूप महत्वाचं आहे. हा, मी वाट बघते. काय? आता वाट बघत बसणं तर आपली वाट लागेल. म्हणजे घरात सगळ्यांना अंदाज आलेला आहे. भैया सगळ्यांनी फूस लावलेलीच आहे. कधी वार होईल काही सांगता येत नाहीये. आणि एकदा तसं झालं ना, कधी एकदा शून्यापर्यंत जाऊन पोहोचू, आपलं आपल्याला कळणार नाहीये. हो, पण मग आता काय काय करायचं काय? अंदाज आले असले तरी घरामध्ये निरंजन असा एक माणूस आहे की ज्याच्या तोंडावर बोलण्याची हिंमतच नाहीये. त्यात त्याला मोठं काम मिळालंय. त्यामुळे आपण आपले सगळे लाड इंद्रनील आणि निरंजनकडनं पुरवून घेऊ शकतो. वा, ही उत्तम आहे कल्पना. नाही, कल्पना उत्तम असते ना तरी मला वेगळाच धोका जाणवतोय. त्याचाच विचार करते. कसला धोका? संपदा ती फणा काढून बसली ना, सारखी पैसे मागायला लागली ना तर तिची भर करता करता नाकी नऊ येतील आपल्याला. आपले लाड राहतील बाजूला, तिच्या नागदुऱ्या काढत बसायला लागेल आपल्याला. नाही, पण ते आपल्याला करावंच लागणार ना ललिता. आपले सगळे कॉल्स तिने रेकॉर्ड करून ठेवलेत. पण झेपणार आहे का आपल्याला तेवढं? लाखातच बोलते दरवेळेला, हजारची भाषा येतच नाही त्या बाईला. अगं, जेव्हा फुकटचे पैसे हवे असतात ना तेव्हा ते लाखातच हवे असतात माणसाला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.